NSKK.in लाभ करा. च्या माध्यमातून मात्र संतोष नाणेकर पहिल्या दिवसापासून आपण बघतोय प्रत्येक क्षण आणि क्षण ह्या स्पर्धेचे टिपले जातात. सामन्यावरचा पुरस्कार मात्र रवींद्र संतेला आमच्या व्यासपीठावरती दिला जातोय. जबरदस्तपणे खेळाडू बघितला. यावेळेस मात्र जाऊया या पुढील सामन्याकडे. अतिशय चांगला सामना आपण बघू मैदानावरती. मोठा गाव विपक्ष आपण सामना बघू. टायगर त्याचं पहिलं आणि दुसरं सत्र जाऊया या सामन्यासाठी. प्रसाद सर आणि योगेश मडवे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद राहुल. होळी आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना टायगर वर्सेस मोठा गाव. दोन्ही निश्चितच तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांकडे एकाच कॅलिबरचे सुद्धा खेळाडू आहेत. एका बाजूने तुम्ही पाहिलं की छोटे खाणे खेळाडू शिवाजी आहे, त्यांचे शंतनू आहे. याकडून तुम्ही पाहतो स्पेसिफिकली जे 22 यार्ड मधलं अंतर आहे हे खूप जलदगतीने पूर्ण करतात. आणि एका बाजूने आपण पाहतो तो पूर्णपणे 360 डिग्री मध्ये मोल्ड होणारा क्रिकेटर, फ्लेक्झिबल क्रिकेटर निलेश म्हात्रे. प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर आपल्या नावाचा उद्घोषित त्याने करायला लावलं. तशा खेळ त्याने केला होता आणि आपलं नाव आयोजकांना निश्चितच आपल्या डायरीमध्ये लिहिण्यास त्याने भाग पाडलं. असा खेळ त्याने उपांत्य फेरीचा सामना स्पेसिफिकली मी आठवण करून देतो. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जी त्याने बैठक जी मारली होती, बैठक मधले जे फटके दाखवले होते ते करत नेत्रदीपक होते. होळ्या मैदानाकडे दोन्ही संघांना आमच्या व्यासपीठावर आमच्या मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये SSCC ट्रॉफी सन 2016 मध्ये हार्दिक स्वागत. पहिला चेंडू शॉर्ट पिच आहे. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफचा खेळाडू खूपच लांब आहे पण त्याच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय. मागे जातोय चेंडू. तो म्हणजे फलंदाज इथे महेश वेहले. आज जरा स्ट्रॅटेजी वेगळी आहे बघा. मोठा गाव संघाकडे नेहमीच आपण किरणला पाहतो या मुवमेंटला, ही जबाबदारी स्वीकारताना, ही भूमिका करताना आपण पाहतो किरणला. त्याचबरोबर निलेश त्याच्यावर येतो. पण निलेश तर आलाच आहे पण त्याच्यावर आज पत्र पाहतो तो सलामीला आलो तो महेश वेहले. स्ट्रायकिंगला महेश, नॉन स्ट्रायकिंगला निलेश. अकाउंट ओपन करतात 2 धावेने. संघाचं खातं आणि स्वतःचं खातं उघडतोय. सज्ज ओव्हर द विकेट. गोलंदाज हा चेंडू बॅकफुटला गेले. कट केल्या चेंडूला. लास्ट मुवमेंटला बॅटचा फेस ओपन करून फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू जातो शॉर्ट्स फ्लाइंग स्लिप मध्ये. आणि तोपर्यंत फलंदाज स्ट्राईक रोटेट करतात निलेशकडे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलकावरती 3. स्ट्राईक एंडला तो निलेश. सुशील सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. दोन्ही बाजूला फलंदाजी करू शकतो ही कुवत त्याच्याकडे आहे, ही ताकद त्याच्याकडे, ही ओळख त्याची आहे या खेळाडूची. निलेश मी बऱ्याच वेळा म्हणतो की जेव्हा याचा खेळ पाहतो, फलंदाजी पाहतो किंवा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण पाहतो तेव्हा मला असं वाटतं की निलेशच्या अंगामध्ये हाडं खूप कमी, म्हणजे रिअली खूपच रेअरली हाडं असतील. एवढा तो मोल्ड होऊ शकतो कुठल्याही मुवमेंटला. ही त्याची पर्सनॅलिटी आहे. अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की आगरी कोळी समाजामध्ये मागी गणेशोत्सवाचं बऱ्याच ठिकाणी आगमन झालं होतं. बऱ्याच ठिकाणी मला आमंत्रण सुद्धा आलं होतं पण सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आमच्या सर्व मित्रांची. राऊंड विकेट. हा चेंडू पूल केलाय ऑन साइडला, गॅप मध्ये काढतात चेंडूला. पहिल्या चेंडूवर आपली ताकद दाखवतात. चेंडू सीमारच्या बाहेर फरार आणि आज चौकार. तर वेलकम टू दिस ग्राउंड. सुशीलला त्याने हा इशारा दिलाय. अपप सावरा महाराज क्रीडा संकुलामध्ये तुझं मी स्वागत करतो या चौकाराने. राऊंड विकेट. रिव्हर्स. हा चेंडू व्यवस्थित अटेम्प्ट झाला नाही. चेंडू मात्र जातो तो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करतील क्षेत्ररक्षक येतात डीप मधून आणि तोपर्यंत या 2 धावा. शिवाजी बरीच वर्ष याचा कॅप्टन म्हणून त्यांनी भूमिका दर्शवली आहे आपल्या संघासाठी, टायगर संघासाठी. 3 बंधू आहेत बघा, शिवाजी आहे, सूर्याजी आणि शंतनू. या तिघांची नावं जी घेईन. फक्त 2 खेळाडू मैदानात असतात पण जो मधला खेळाडू, मधला जो भाऊ आहे हा नेहमीच मैदानाच्या बाहेरून त्यांना सपोर्ट करत असतो, म्हणजे सूर्याजी पाटील. स्कोर मूव्स ऑन 9. राऊंड विकेट. ऑन साइडला पूल केला आहे. पुन्हा कॅपमध्ये खेळायचा प्रयत्न पण मिड विकेटचा खेळाडू सज्ज आहे. जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक करतील. अप्रतिम फेकी सागर आणि फक्त एकच धाव.
लक्षात घ्या, कालचा दिवस उद्घाटनाचा दिवस होता. 10 वाजता बरोबर स्पर्धा सुरू झाली होती, सामना सुरू झाला होता. पण आज आम्ही जेवढं काही बॅकलॉग आहे तो आम्हाला काच कव्हर करायचा आहे, काच क्लिअर करायचा आहे. त्यामुळे सेकंड राऊंड हा 4 षटकांचा असेल, याची प्रत्येक संघनायकाने नोंद घ्यायची आहे. महेश, आज वर्णी लागली आहे खेळाडूची पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी, सलामीला फलंदाजी करण्यासाठी. आणि पाहूया आपल्या मिळालेल्या संधीचं कशा प्रकारे तो सोनं करतोय आणि आपल्या संघनायकाचा विश्वास कशा प्रकारे सार्थ ठरवतोय. धाव संख्या दुहेरी अंक 10. ब्लॉक होल मधला चेंडू काढलाय. वॉट अ शॉट, कार्पेट ड्राईव्ह, चेंडू डीप मध्ये, पण क्षेत्ररक्षक तेवढेच मुस्तैद चेंडू कव्हर करतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण, खरंच कौतुक करणे खेळाडूचं. सागर बघा, ते एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उभे ते आणि जवळजवळ 10 ते 12 जिथे 15 यार्डचं अंतर त्याने काबजना हा चेंडू अडवलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त 2 धावा मिळतात त्या महेशला, 2 धावा मिळतात त्या मोठा गाव संघाला आणि धावसंख्या सरसावते ती धाव फलकावर 12 या धावसंख्येवर. सूर्याजी पाटील आहे त्यांचे मधले बंधू, शिवाजी थोरला बंधू आणि सगळ्यात धाकटा तो शंतनू. जरी धाकटा असेल पण आपली अप्रतिम. चला वेळ घेऊ नका. टायगर संघ इन येलो कॅप. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कुठल्याही परिस्थितीत कव्हर करायची आहे, याची दक्षता संघनायकाने घ्यायची आहे. शिवाजी स्वतः संघनायक आहेत, त्यांना सुद्धा सूचना आहेत की आपल्या क्षेत्ररक्षण लवकर लांबवायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर आपण बोलतो शंतनू बद्दल बोलतो, जो मॅगी माझ्यासोबत आहे आज. चोळेगाव संघाचा एक हुकमी गोलंदाज असं नाव रूपाला निश्चित आला होता, पण काल भरपूर पडली असं मी म्हणेन, कारण हा शब्द आता नवीन इम्प्लिमेंट झालाय क्रिकेटमध्ये. पडली भरपूर, हरकत नाही, काय हरकत नाही, कारण क्रिकेटमध्ये हे उंच सखल बारकावे आपल्याला पाहायला मिळतातच. पंचांना सूचना आहे की वेळ घेऊ नका, सामना त्वरित चालू करायचा आहे. टायगरचे समाजसेवक माणिक चरू पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. तर षटक घेऊन चोळेगाव यांकडनं इथं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे संदीप कुटारकर. एक खेळाडू आहे तो म्हणजे निळजे संघाकडे संतोष खुटारकर आणि त्यात संदीप खुटारकर येतोय टायगर संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक इनला निलेश इन रेड कॅप. राऊंड विकेट. हा चेंडू फ्लिकच्या माध्यमातून रिस्ट दाखवत आहेत, रिस्टची फटके, चेंडू सीमारेषे जवळ आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे. खरंच कौतुक करेन खेळाडूचं. चेंडू स्वतःला स्ट्रेच करणार तिथे अडवलं चेंडू आणि चेंडू बाउन्स झाल्यानंतर बघा किती, हा चेंडू फक्त त्याच्या मर्जीतलाच होता असं मी म्हणेन, की टप्पा पाडून सुद्धा तो चेंडू सीमारेषा बाहेर नाही गेला आणि आपल्याला स्वतःला हवेमध्ये चेंडू कव्हर करून हा चेंडू फेकताय. तो बंद फलंदाज 2 धावा वसूल करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरते धाव फलकावरती 14 धावा. स्ट्राईकला निलेश मात्रे सज्ज होतोय गोलंदाज संदीप निलेश साठी. अक्रॉस द विकेट, व्हेरी गुड बॉलिंग, जोरदार अपील इथे मात्र होत आहे, पण चेंडूचा हाईट फॅक्टर हा पंचांनी पाहिला. चेंडू कुठल्या हाईटने निघून गेला, पंच इशारा करतात हा लेग बाईटचा, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये ही धाव जमा होणार. तर शंतनू बद्दल आपण चर्चा करतो. शंतनू हा सगळ्यात लहान भाऊ असला तरी त्याच्याकडे मात्र कुवत भरपूर आहे, हरकत नाहीये, पण त्या खेळाडूची चर्चा निश्चित आपण करू. बरे तो आज संघामध्ये नाहीये. आज खरंच असं या स्पर्धेमध्ये हे चित्र पाहायला मिळालं की त्यांचे प्रमुख फलंदाज त्यांच्या संघामध्ये नाही. म्हणजे सगळ्यात पहिले म्हणेन की पडले, नवापाडा, नांदिवली आणि आता मात्र टायगर, त्यांचे प्रमुख खेळाडू त्यांच्या संघात नाहीयेत. ओ द विकेट. महेश वेले फ्लिक, रिस्टी शॉट, पुन्हा एकदा मनगटी फटके पाहायला मिळतात. स्क्वेअर लेगचा खेळाडू चुका करतोय तिथे. शिवाजी आहे, संघाकडनं चुका होत आहेत आणि जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील, फलंदाजाने 3 धावा इथे वसूल केल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग. 3 धावांनी धावसंख्या निश्चितच फुलते धाव फलकावर. एकूण धावसंख्या होती 18 धावा, 18 रन ऑन द बोर्ड. पडले संघाच्या माध्यमात सांगायचं तर ज्ञानेश्वर नव्हते, नवाबाडच्या माध्यमात सांगायचं तर पिंड्या जोशी नव्हता संघामध्ये. आजचा सामना जो तुम्ही पाहिला तर नांदिवली संघामध्ये निलेश मात्रेला आपण पाहिलं नाही आणि आता मात्र आपण पाहतो टायगर संघ विदाउट शंतनू परफॉर्मन्स देतोय मैदानात. राऊंड विकेट. हा चेंडू ऑनसाइडला पुल करता क्षेत्र सज्ज, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. नितेश पाटील चेंडू कव्हर करतायत
आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला मैदानावर. मोठ्या फटक्यांची निश्चित नितांत गरज आहे. ही ओळख त्या निलेशची आहे आणि ती ओळख तो पुन्हा दाखवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार संदीपच्या अगेन्स्ट. 16 गायकडनं राऊंड विकेट. उजव्या हाताने मारा करतोय पंचाच्या उजव्या बाजूने. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा काही संपर्क नाही. यस इट इज वाईड. लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू जातोय आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू वाईड आहे. प्रश्नार्थी चिन्हाने योगेशने पाहिलं इक्बाल तेलीकडे. मला त्याचं कारण कळलं नाही पण निश्चितच मी योगेशला हा प्रश्न नंतर निश्चितच विचारेन की हा वाईड गेल्यानंतर पंचाने जेव्हा इशारा दिला तेव्हा प्रश्नार्थी चिन्हाने योगेशने इक्बालकडे पाहिलं. वाईड. त्यामुळे धावसंख्या अंकित होते. धावफलकर 19. हा चेंडू फलंदाज बाद. दिस इज द बिग विकेट. निलेश मात्रेची खेळी संपुष्टात. थँक्यू. बघा खेळाडूंना पोचपावती कशी ताबडतोब मिळते. मला अशी सूचना मिळाली, मला अशी माहिती मिळाली की संदीप खुटारकर जो गोलंदाज आहे आपल्या डेब्यूतला दुसरा सामना खेळतोय. म्हणजे आपले डेब्यू झालाय ऑलरेडी त्याचा आणि या सीझन मध्ये हा दुसरा सामना खेळतोय. दुसरी टुर्नामेंट खेळतोय आणि निलेश सारख्या मोठ्या फलंदाजाने बाद केलंय आणि त्यासाठी सूर्यजी पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलंय तब्बल 500 रुपयाचं. व्हेरी गुड बॉलिंग आणि पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्ही त्याला नंतर देऊ सामन्यानंतर. पण ही पोच पावती आहे. हे 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एका विकेटसाठी निलेशच्या 500 रुपये त्यांना आपल्या खिशांना खर्च करावे लागले. तर व्यासपीठावर आमच्या सोबत आमचे पाहुणे उपस्थित आहेत. टायगरचे समाजसेवक हरकत नाही. आम्ही हरकत थोड्या वेळाने त्या आमच्या मान्यवरांचं स्वागत घेऊ, त्यांचा सन्मान करू. पण तोपर्यंत वळूया मैदानावर. खरंच एक बिग विकेट टायगर संघासाठी. कारण निलेश सारखा फलंदाज बाद झाला की ज्या फलंदाजाने अक्षरशः प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर हाहाकार माजवला होता. अशा खेळीला तुम्ही खूप लवकर बाद करता त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावतो. आणि पाहूया त्या आत्मविश्वासाने ज्याप्रमाणे गोलंदाजी करताय संदीप आणि निश्चित या विकेटसाठी सूर्यजी पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक सुद्धा दिलंय. आज मॅगी गेली 7 ते 8 वर्ष या विभागात समालोचन करतोय. भरपूर प्रेम मिळालं खरं सांगायचं. मी खूपच ऋणी आहे आगरी कोळी समाजाचा. खरंच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांचा ऋणी राहीन. राऊंड विकेट. हा चेंडू कव्हरच्या डोक्यानं काढला. क्षेत्रच्या चेंडूच्या खाली सुशील आणि झेल सोडणार नाही. फलंदाज सुशील पाटील. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. तर फलंदाज बाद. 2 गडी बाद होत आहेत. तर आशिष सुद्धा माझ्यासोबत आहे, चोळेगाव संघाचा खेळाडू. की मगाशी मी चर्चा करत होतो की आगरी कोळी समाजाकडनं गेली कित्येक वर्ष भरपूर प्रेम मिळालं. खरं सांगायचं तर त्यांच्या माध्यमातून पाहुणचार जो शब्द आहे हा त्यांच्यासाठीच फक्त तयार केला मला असं वाटतं. औपचारिकता त्याचबरोबर पाहुणचार आणि हॉस्पिटॅलिटी खरंच सगळ्यात वरती ठेवीन मी आगरी कोळी समाजाला. आणि निश्चितच त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. 7 वर्ष भरपूर प्रेम केलंय. हा चेंडू लिडिंग एज चलपेश. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव कंप्लीट करतोय. क्षेत्ररक्षक वीरेंद्र. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. दिस इज अ सरप्राईज. मोठागाव संघाकडनं ज्याने नेहमीच डावाची सुरुवात केली तो येतोय आता मात्र 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. किरण ॲट नंबर 4. या नंबरवर या क्रमांकावर आपण पाहिले देवाला फलंदाजी करत असताना. आणि पाहूया तो देव आपल्या संघासाठी किती फलंदाजी करू शकतो. किरण स्ट्राईक एंडला.
हा चेंडू आल्या आल्या स्वागत करतोय, षटकार सीमारच्या बाहेर, मॅग्निफिसंट शॉट, 6 धावा. अप्रतिम संगीत आगरी कोळी समाजाचंच, मराठी संगीत त्याचबरोबर आगरी कोळी संगीत अप्रतिमरित्या आमचे यशवंत शिरार आमच्या प्रेक्षकांना ऐकून दाखवत आहेत. व्हेरी गुड. राऊंड विकेट पुन्हा सज्ज होत आहे आणि हा चेंडू ड्राईव्ह केलाय, गॅप मधला काढला, चेंडू जातो तो डीप मध्ये, क्षेत्र सज्ज. तिथे सुशील सोबत चेंडू कव्हर करून फेकतील. जल्पेशने कॉल दिला, येस आय विल टेक, आणि 2 धावा जल्पेश इथे पूर्ण करतोय. किरणला सुरेख साथ देतोय तिथे आणि 2 धावा फलंदाज तिथे पूर्ण करतात. धाव संख्येला आकार तिथे धाव फलकावर. या तिसऱ्या षटकामध्ये एकूण धाव संख्या झाली ती 28 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आज नवीन पेअर पाहायला मिळाली. महेशला पण पाहिलं सुरुवातीला. 5 चेंडूत 8 धावा त्याने कुठल्या मैदानावर. राऊंड विकेट किरणसाठी. फुल टॉस आहे, गोलंदाजच्या डोक्यानं चेंडू खेळतायत, टीप मध्ये क्षेत्र जातो पण चेंडू कव्हर करतील, वेळ घेतात. ओ मॅग्निफिसंट स्टार्ट, चांगला प्रयत्न होता पण त्याला चेंडू स्किट होऊन सीमारच्या बाहेर. 4 धावा. लागलाय का बघायचं तिथे सुशीलला. खूपच खराब रीतीने तिथे पडले, तिथे बघा त्यांना खरचडलंय वगैरे, तर लक्ष द्या. खेळाडूने स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचा लवकर ताबडतोब. बघा लवकर जायचंय, बँडेज वगैरे तुम्ही करू शकता. आमचे ग्रामीण खेळाडू आम्हाला खरंच मौल्यवान आहेत. काळजी घेणं स्वतःची महत्वाची आहे. चला 12वा खेळाडू आतमध्ये या. सुशीलला खूप मार लागलाय तिथे. आमचे व्हॉलेंटियर सर्व सज्ज आहेत बघा. या वरती वरती यायचं सुशील, वरती या तुम्ही, काय हरकत नाही. पंख्यावर या, तिथे पंखा आहे तिथे. या चेंडूवर येतात 4 धावा आणि 4 धावांनी धाव संख्या निश्चितच फुलते. धाव फलकावरती इक्बाल दिली मला सांगते. धावा झाल्या त्या 32-32. शिवाजी क्रॉस झाल्यानंतर बॅटिंग करत असताना मात्र अप्रतिम पाहायला मिळालं. ॲथलेटिक एफर्ट, खरंच कौतुक करेन ते सुशीलचं. राऊंड विकेट. हा चेंडू लॉंग ऑन रेंज मध्ये खेळतात, क्षेत्राचे चेंडूच्या खाली, जो पण चेंडू कव्हर करून फेकतील. कॉल दिलाय जल्पेशने, यस आय विल टेक, आणि 2 धावा. व्हेरी गुड रनिंग. 2 धावा इथे पूर्ण करतोय जल्पेश. यांचा खरंच खूपच महत्वाचा खेळाडू आहे. तर 3 षटकं संपले. ड्रिंक ट्रॉली आतमध्ये जाते. धाव संख्या झाली धाव फलकावरती 34 धावा आणि फक्त 2 गडी बाद. गणेश कमिटीकडनं परमिशन घेऊन आतमध्ये सरकतात. आगरी कोळी समाज पुन्हा एकदा आपण लक्ष वेधूया. कारण मगाशीच म्हटलं की आगरी कोळी समाजाच्या माध्यमातून माघी गणेशोत्सव याचं आवर्जून गणपतीचं आगमन होतं त्यांच्या घरामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी. आज आमच्या आगरी कोळी मित्रांकडनं म्हणजे आमचे खेळाडू जास्त आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं बऱ्याच खेळाडूंकडनं आम्हाला आमंत्रण आलं होतं, पण सगळ्यांकडेच जाणं शक्य झालं नाही. त्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो त्या सर्वांची. तर तस्मय बबलू मात्रे यांच्याकडनं पारितोषिक आलं आहे. किरण यासाठी षटकार मारला त्याबद्दल हे सुद्धा पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर अजून एक पारितोषिक तुम्ही पाहिलं की संदीप कुटारकरला सूर्याजी पाटील यांच्याकडनं देण्यात आलंय की या नवोदित गोलंदाजाने एक अनुभवी खेळाडूचा तिथे त्याला बाद केलं, पायचीत केलं आणि म्हणूनच त्याला हे पारितोषिक दिलं जात आहे. तर सुशील इज रेडी. आय थिंक शी कॉल मी आणि तुम्हाला सांगतोय की मला जायचं आहे आतमध्ये, कारण पूर्णपणे बरा झालाय. त्याच्या हातावरती जरी गंभीर दुखापत आहे पण ती दुखापत आजच्या सामन्यासाठी त्याला बाजूला ठेवायची आहे, कारण त्याला मोठा गावच्या अगेन्स्ट जाऊन गोलंदाजी करायची, क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि नंतर सुद्धा खेळ आपला उंच व्हायचा आहे. चला 12th मॅन यायचंय बाहेर आणि खरंच मी कौतुक करेन सुशीलचं. व्हेरी गुड. आता लागला असून सुद्धा आतमध्ये येत आहेत मैदानामध्ये. खरंच स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतं हे त्याने दाखवून दिलंय.
खेळावर निष्ठा, खेळावर प्रेम किती आहे क्रिकेटवर हे सुशीलने दाखवून दिलं. कारण मगाशी जेव्हा त्याने बॅटिंग करत असताना जो एफर्ट दाखवला, ॲथलेटिक एफर्ट, अक्षरशः त्याने पूर्ण झोकून दिलं स्वतःला, पण त्याच्या हाताला चेंडू लागून खाली जरी बाउंड्री लाईन गेला असेल, पण त्याचं खरं त्या खेळीवर कौतुक केलं गेलं आणि स्वतः पुन्हा आता सज्ज होतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तर 3 षटकं जमतायत. धावसंख्या 10 फलकावर 34 धावा. पुन्हा एकदा संदीप फुटकारकर बघा, नवोदित गोलंदाज. मी खरंच टायगर संघाच्या करणाऱ्याचं कौतुक करेन की एक नवीन गोलंदाज आहे, नवोदित गोलंदाज, पुन्हा त्याला संधी दिली आहे की दुसरं षटक टाकण्यासाठी. मी किती विश्वास आहे संघनायकाचा या गोलंदाजांवर. सामन्यातलं 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो संदीप. स्ट्राईक एंडला फलंदाज जल्पेश. संदीप चला वेळ घेऊ नका टायगर संघ. शिवाजी जरा फास्ट खेळा, डिसिप्लिन मध्ये खेळा. ओव्हर द विकेट. हा चेंडू इनसाइड एज घेऊन मागे जातोय. भरपूर वेगाने, जबरदस्त वेगाने चेंडू टाकलाय. आत्मविश्वास जुळवला 100%. कारण निलेश मात्रे सारखे संघ खेळाडूची त्याने विकेट मिळवली आहे आणि त्यामुळे निश्चित आत्मविश्वास जुळवणार. संघनायकाने जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची आणि ती जबाबदारी पूर्णपणे तो व्यवस्थितपणे पार पाडणार प्रयत्न करणार. जल्पेश सारख्या खेळाडू तो जागेवर बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण जल्पेश सुद्धा आपले हात डिले सोडून मोठे फटके सुद्धा दाखवू शकतो. फुल टॉस ऑन साइडला प्लेस करतो चेंडू, जो डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातो. चेंडू कव्हर करून फेक करील शिवाजी. फेक तोपर्यंत फलंदाज 2 धावा वसूल करतायत. सूरज आहे तिथे. सूरज चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत फलंदाज धावा वसूल करतायत, त्यात 2 धावा. धावसंख्या दाखल 2 ने पुढे सरकते ती 36 या धावसंख्येवर. 36 रन. सामन्यात 4थं षटक मार्गस्थ असताना संदीप क्लीन बोल्ड. ओ व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी. क्लीन बोल्ड ऑफ लेग स्टिक उडवली आहे ती म्हणजे जल्पेशची. फलंदाज बॅक टू द पवेलियन. समोरच्या एंडले काही बाईकला, त्या बाईकच्या काचांची किरणं मैदानात येत आहेत. येस ऑरेंज कलर जे टी शर्ट तुम्ही मागे बघताय ना, तिकडेच एक बाईक लागली आहे. तर तिथून जरा तुम्ही काचा जरून बाजूला करायच्या. थँक्यू. ताबडतोब लक्ष गेलं आमच्या कॉमेंट्रीकडे. धन्यवाद. ते बाईकच्या ग्लासेसची किरण मैदानात येत होती. धन्यवाद. थँक्यू. होळ्या मैदानाकडे जल्पेशची विकेट मिळवली. बघा किती आत्मविश्वास अजून जुळवले. अजून 500चं पारितोषिक सूर्याजी पाटील यांच्याकडनं निश्चितच मिळेल या खेळाडूला. अजून एक 500 रुपयाचं पारितोषिक निश्चितच मिळणार. काय हरकत नाही, कारण 2 खेळाडू त्यांनी बाद केलेत. पहिला खेळाडू बाद केला तो निलेश, पण जल्पेश सारख्या फलंदाज त्यांनी क्लीन बोल्ड केलंय. धावसंख्या 10 फलकावर 36 धावा. 36 रन ऑन द बोर्ड. सज्ज होते गोलंदाज. स्ट्राईक येणार तो फलंदाज परेश. हा चेंडू ड्राईव्ह केला, गॅप पण कळलाय. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट एक्झिक्युशन, व्हॉट अ कनेक्शन. 4 धावा. धन्यवाद. 26 जानेवारीचा हा हिरो. क्या बात. मोठा गाव संघासाठी निश्चित तारणारा ठरला आणि आपल्या मुलीला त्याने अप्रतिम अशी भेट दिली त्या दिवशी वाढदिवसानिमित्त. ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल केला चेंडू, जो डीप मध्ये ऑन साइडला लॉंगचा खेळाडू येतो. चेंडू पण चेंडू कव्हर करून फेक करेल. तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धावा. 26 तारखेला जो अंतिम सामना झाला त्या सामन्यामध्ये खूपच महत्वाची भूमिका त्याने बजावली. सिंहाचा वाटा उचलला संघाच्या विजयापथामध्ये आणि आपल्या
मुलीला, त्या दिवशी त्याच्या मुलीचा वाढदिवस सुद्धा होता, आपल्या मुलीला एक चांगली त्याने भेट दिली, ती ट्रॉफी घरी घेऊन गेला आपल्या मुलीला दाखवण्यासाठी. क्या बात आहे. तो खेळाडू मैदानावर सज्ज होतोय फलंदाज परेश भोईर. हा चेंडू, वॉड शॉट, वॉड एक्झिक्युशन. चेंडू डीप मध्ये, ज्याप्रमाणे चेंडू होता त्याप्रमाणे त्याला व्यवस्थित फटकावत आहेत. वॉड शॉट. 4 धावा. देसाई संघाचे कर्णधार आणि सागाव संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय आपण. देसाई संघाची कर्णधार आणि सागाव संघाचे कर्णधार व्यासपीठावर यायचंय नाणेफेकीसाठी. राम आलेत. राम मात्रे आणि त्याचबरोबर देसाई संघाचे मोरेश्वर सुद्धा. देसाई संघाचं अमित आणि त्याचबरोबर राम मात्रे सुद्धा आमच्या सोबत आहे तिथे व्यासपीठावर. त्यांचा नाणेफेकीचा कौल मी करून घेऊ. शेवट षटक, निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय दिनेश कुटारकर. हा चेंडू इनसाइड एज मागे जातोय, चुका होत आहेत, मिसफील्ड आणि स्क्वेअर लेगच्या खेळाडूला यावत आहे चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत फलंदाज 2 धावा. फलंदाज आहे तिथे ते किरणच्या बॅटमधून धावा किती येतात याच्याकडे लक्ष असणार आहे, कारण आज 4थ्या क्रमांकावर आले फलंदाजी करण्यासाठी. नेहमीच सलामीला येतात. एक षटकार एक चौकार आतापर्यंत आपल्या बॅटमध्ये त्यांनी दाखवलाय. आणि पाहूया स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा कुठतायत मैदानावर. दिनेश, शॉर्ट पिच, आउटसाइड एज आणि चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा. आतापर्यंत या षटकात धावल्या त्या 6. एक चौकार, एक डबल. संघाची धावसंख्या पुढे नेऊन ठेवली ती 52 धावा. 50 धावा कंप्लीट होतात त्या मोठागाव संघाच्या. 52 रन ऑन द बोर्ड. फुल टॉस आहे. लॉंग ऑफ साठी चेंडूच्या खाली आणि सुशील अप्रतिम झेल. बघा सुंदर अप्रतिम झेल तिथे रिप्लाय सुशीलने. व्हेरी गुड कॅच. थँक्यू. चला पुढचा फलंदाज ताबडतोब आतमध्ये पाठवायचा आहे. वीरनाथ, लॉंग हेअर स्टाईल. फास्ट खेळा, जरा कॉपरेट करा आम्हाला. येणाऱ्या काही दिवसात नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. T20 ग्रामीण T20 ग्रुपच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा खेळली जाते प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर. नाईट टुर्नामेंट, कालावधी 1 ते 4 मार्च. उद विकेट. फुल टॉस ऑन साइडला फ्लिकच्या माध्यमातून खेळतात. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग वरून चेंडू मागे सरकतो. तो पण चेंडू कव्हर करतील, वेळ घेत आहेत उचलण्यासाठी. आणि तोपर्यंत परेशच्या बॅटमधून 2 धावा इथे वसूल होत आहेत. तर प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी निश्चित विसरू नका. 1 ते 4 मार्च. आणि त्यानंतर डोंबिवली, जुनी डोंबिवली, मोठा गाव आणि त्याचबरोबर नौपाडा या तिघांच्या माध्यमातून एक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय जुनी डोंबिवलीच्या ग्राम मैदानावर. ती म्हणजे 6 ते 9 मार्च दरम्यान एक नाईट क्रिकेट टुर्नामेंट. पुन्हा इनसाइड एज मागे जातो चेंडू, फाईन लेग वर डीप मध्ये सरकतोय आणि जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील परेशच्या बॅटमध्ये अजून 2 धावा. परेश या एंडने मात्र सुरेख फलंदाजी केली, पण त्या एंडने अजून त्याला सूर गवसत नाहीये. चेंडू ब्लॉक होल मध्ये सातत्याने येत आहेत. खोलवर टप्प्याचे चेंडू होतात, पण त्या मुवमेंटला त्याला एक्झिक्यूट करणं चेंडू जमत नाहीये. इनसाइड एज लागून चेंडू सातत्याने ऑन साइडला जातोय आणि आता मात्र धावसंख्या 2 ने पुढे सरत येते 56 या धावसंख्येवर. 56 रन ऑन द बोर्ड. शेवटचं निर्णायक षटक आहे मैदानावर. बघूया परेशच्या बॅटमधून मोठे फटक्यांची नितांत गरज. फुल टॉस आहे, चेंडू
लाईन चुकीचं आहे. पाहतायत पंच की चेंडू एक्झॅक्टली कुठे कव्हर झालाय. 2 धावा पूर्ण होणार का बघायचं आहे, होणार की नाही. पण फलंदाज बाद. फलंदाज बाद. स्क्वेअर लेग पंचांचा सुद्धा काही इशारा येतोय आम्हाला. नो बॉल. येस, राईट डिसिजन. त्यामुळे 2 धावा अंकित होतील. आणि फलंदाज येस, दिस इज अ फ्री हिट सांगतात आम्हाला आमचे पंच. ही फ्री हिट असणार आहे. 2 धावा ऑलरेडी अंकित झालाय, चेंडू काउंट झालाय आणि त्यामुळे आता मात्र फलंदाजाला एक नंदन असणार आहे की या चेंडूवर तो कशा प्रकारे कुठलाही फटका मारू शकतो. दिनेश फुल टॉस एक्झिक्यूट करू शकला. चेंडू जातो डीप मध्ये आणि चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 धावा. बाया ठाकुर्ली गावामध्ये गो बाया मोठे गावचे गावात गो आई माझी नांदते तय नांदते गो नांदते तय नांदते मोठे गावांची मोठी आई गो आगरी गोल्या ना पावली गो आई माझी नांदते तय नांदते गो नांदते तय नांदते अरे पायांचा धन्यवाद. काय तर सिद्धार्थ शिलांना विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावर आणि आपल्या हस्ते हा सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. राहुल म्हात्रे यांना विनंती करतो यायचं आहे. राहुल श्रीधर म्हात्रे. येस, राहुल श्रीधर म्हात्रे यांच्या हस्ते आम्ही हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कारण राहुल म्हात्रे बोलल्यानंतर माझं लक्षात दिलं, पटकन मागे गेलं की राहुल नक्की कोण. तर राहुल श्रीधर म्हात्रे यांच्या हस्ते, कारण त्यांच्याच माध्यमातून सुद्धा एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा रेल्वे ग्राउंडवर भरवली जाते. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय पुन्हा राम म्हात्रे. तर राहुल यांचं व्यासपीठावर आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. एक अप्रतिम आयोजक सुद्धा आहेत क्रिकेट स्पर्धेचे. तर लक्ष आहे ते 63 धावांचं. मोठा संघाने 62 धावा कुठल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष दिलंय डायगर संघासमोर. आणि पाहूया आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी असणार. ओपनिंग बर पाठवायच्या आतमध्ये संघनायकाने. ओपनिंग बर पाठवा, हरकत नाही. चेंडू चेक करून दिला जाईल तुम्हाला आतमध्ये, पण तोपर्यंत ओपनिंग बर आतमध्ये पाठवण्यास काही हरकत नाहीये. तर व्यासपीठावर तुळशीराम जोशी साहेब यांचं इथं आगमन झालंय. शिवाजीराजांचे इथे जवळचं व्यक्तिमत्व आहेत, जवळचे पाहुणे सुद्धा आहेत, मित्र सुद्धा आहेत, असं मी त्यांचा उल्लेख करेन. तर तुळशीराम जोशी साहेबांचं आम्ही व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. शिवाजी शिलार नाहीत, पण त्यांच्या सपत्नी व्यासपीठावर शिलपताई शिलार सकाळ सत्रापासून इथे उपस्थित आहेत. सेकंड राऊंड मॅच विल बी प्लेड फॉर द 4 ओव्हर याची दक्षता घ्यायची आहे. सेकंड राऊंड मध्ये प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आपण. तर पाहूया सर्वांची जोडी आली मैदानामध्ये. कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर देणार या मोठागाव संघाला, कारण मोठागाव संघाचा आत्मविश्वास यावर्षी निश्चित दुणावलाय. कारण रतनबुवा स्पर्धा जिंकले, त्यानंतर पारगाव येथे जाऊन जल्पेशने पारगाव संघाविरुद्ध हॅट्रिक सुद्धा संपादन केली आहे आणि त्याकडचा आत्मविश्वास निश्चित दुणावलाय. बघा निलेश स्वतः त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देत आहेत, बेस्ट ऑफ लक देत आहेत. आणि सामना जेव्हा सुरू होईल 63 धावांचं लक्ष गाठत असताना टायगर संघ आपण ऐकूया योगेश मडवी यांना. धन्यवाद.
धन्यवाद सर. 62 धावा करून 63 धावेचं आव्हान उभं केलं मैदानावरती. आपण पाहतो या ठिकाणी डायगरच्या कुठल्याही फलंदाजानं 6 षटकार ठोकले तर अनिफ पटेल यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे. या ठिकाणी आपण पाहतो 62 धावा ठोकले त्यांनी 63 धावेचं आव्हान उभं केलं मैदानावरती. या अंतिम सामना पहिल्या फेरीतील आपण पाहतोय या मैदानावरती मोठेगाव बनाम आपण पाहतोय डायगर या दोन बलाढ्य संघामध्ये. मोठेगाव संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 62 धावा ठोकल्या. 63 धावेचं आव्हान येणाऱ्या या सामन्यामध्ये डायगर संघासमोर. सलामी जोडी आपण पाहतो स्ट्रायकडेवरती सूरज आणि नो स्ट्रायकडेवरती पंकज. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रेंज मध्ये अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज सूरज बाद. धन्यवाद मास्टर. आपण पाहतो ज्या प्रकारे बक्षीस लावली होती फलंदाजाला मात्र अनुप पटेल आमचे किरणेगावचे. अनिफ पटेल किरणेगाव यांच्याकडनं 6 षटकारांसाठी तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. आता आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती फलंदाज सूरज बाद झाला. 62 धावेचं आव्हान होतं मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट गमावलाय डायगर संघानं. मोठा झटका मिळवण्यानं या ठिकाणी डायगर संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती नितेश पाटील आपण पाहतोय स्ट्रायकरवरती जाणार. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका लागलाय. 62 धावा करून 63 धावेचं भलं मोठं आव्हान. मग आपण पाहतो प्रत्युत्तर देताना पहिल्या चेंडूवरती डायगर संघानं विकेट गमावलाय. आता पाहतो येणाऱ्या फलंदाजाच्या वरती जिम्मेदारी असणार आहे आणि जिम्मेदारानं खेळ करावा लागेल जर का डायगर संघाला सामना जिंकायचा असेल तर. जल्पेश पोईर पुन्हा एकदा सज्ज राईट टर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅटचा पेसा बघतोय. जबरदस्त स्ट्रोक भिडकावून देतोय मिड विकेटच्या वरून. पहिला संघर्षमयी षटकार. या ठिकाणी बाबा या ठिकाणी जबरदस्त संगीत ऐकवलं जातं डीजे माशाच्या माध्यमातून. अकाउंट ओपन केलाय फलंदाजाने 6 धावेनं. जबरदस्त फलंदाजी नितेश पाटेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉट ऑफ बॉल. जबरदस्त फटका अप्रतिम टायमिंग. चेंडूला भिडकून देतो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमा रेषा पलीकडे आहे. लय भारी षटकार. मास्टर आपण पाहतोय तर एका बाजूला आपण पाहतो चॅम्पियन संघ मोठेगाव संघ जो स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये चॅम्पियन ठरला. तर आता नुकतीच रविवारी स्पर्धा पडली नगरसेवक चषक. त्यामध्ये डायगर संघाने द्वितीय क्रमांक पटकावलाय. म्हणजे दोन्ही संघ आपण पाहतोय तर फार मोठे संघ आहेत मैदानावरती. मात्र मोठेगाव संघाने 62 धावा केल्या होत्या. 63 धावेचं उत्तर देताना मात्र लगातार 2 षटकार. उलटा चेंडू फायदा होऊ शकला नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त 2 चेंडू चांगले चेंडू होते त्यावरती मात्र फलंदाजाने 2 षटकार ठोकले. मात्र यावेळेस आपण पाहिला पुलटा चेंडू होता त्याचा फायदा उठू शकला नाहीये. धबडकाबादी धाबा 1 गडी बाद 12 धाबा. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो सामना अतिशय मोठा बिग फाईट सामना. जबरदस्त सामना. याच्यानंतर आपण पाहतोय नांदिवली सामना असेल तर सागाव विपक्ष देसाई बिग फाईट सामना. सेकंड राऊंड मधला पहिला मात्र या ठिकाणी आपण पाहतो पहिलं षटक मार्गस्थ P1चं. चेंडू पुन्हा एकदा लो पुलटोसा भिडकावून देतो. यावेळेस मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. चेंडूला हुसलेल पेकेल तोपर्यंत मात्र 2 धाबा. अप्रतिम रनिंग गुड द विकेट. आणि या 2 धावेच्या मदतीने धबडकावरती धाबा लागतात त्या 1 गडी बाद 14 धाबा. 1 गडी बाद 14 धाबा आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं 2 संघाच्या माध्यमातून. दोन्ही बलाढ्य आणि तुल्यबल संघ त्यामुळे सामना अतिशय रंगतदार पाहायला भेटणार आहे या मैदानावरती. चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू टापर होतो तोपर्यंत फक्त सिंगल. आणि एका धाब्याच्या मदतीने धाबडकावरती धावा लागतात 15 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये दमदार स्वरूपात दाखवली होती डायगर संघानं. चला मोठेगाव संघ आपण जास्त विलंब घेऊ नका मित्रांनो कारण की आज वेळ फार कमी आहे. प्रत्येक दिवशी 12 संघ आहेत
आणि जबरदस्त 9-9 सामने खेळायला लागतात, त्यामुळे आपण विलंब करू नका. नवीन आपण पाहतोय तर या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी महेश बेहले, एक जबरदस्त गोलंदाज आहे. आपण पाहतोय महेश बेहले आपण पाहतोय एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. मी पाहिलं त्याची गोलंदाजी फार ठिकाणी, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्यावरती बरंचसं दाखवले संघटनानं. 15 धावा एकवटल्या पहिल्या षटकामध्ये दमदार स्वरूपात दाखवली ती टायगर संघटन. फलंदाज आपण पाहतो सूरज, जो सलामी फलंदाज होता तो पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर एका क्षणी प्रहार केलाय फलंदाज नितेश पाटील या फलंदाजानं आणि आक्रमक पारी खेळली या मैदानावरती. त्यानं 5 चेंडूचा खेळ केला आणि तब्बल 15 धावा एकवटल्या. स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा पाहू शकाल आपण नितेश पाटील, तर गोलंदाज महेश. जबरदस्त सामना मैदानावरती, एक बिग फाईट सामना. पण आता हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहतो, गुडलेनचा वापर केला तर चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइड मध्ये चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तोपर्यंत डायरेक्ट हिट होता. या ठिकाणी फावं लागेल, दैवपर्यंत म्हणावं लागतील, कारण की फलंदाज क्रीज मध्ये पोहोचतोय, त्यामुळे एकच धाव लाभेल आणि एका धावेच्या मदतीने धावपळकावरती धावा लागतात त्या 16 धावा. धावपळ घालताना पाहायला मिळते 16 धावा धावपळकावरती. 63 धावेचं आव्हान असताना आपण पाहतो 12.80च्या सरासरीने धावगती ठेवायची होती, मात्र पहिल्या षटकामध्ये अप्रतिम स्वरूपात दाखवली ती टायगर संघ. दोन्ही तुल्यबळ आणि मातबगड संघ आपण पाहू शकाल मैदानावरती, त्यामुळे सामना अतिशय रंगतदार होईल मैदानावरती हा सामना. मात्र याच्यानंतर सेकंड राऊंड मधला पहिला सामना असेल सागाव आणि देसाई या दोन संघामध्ये. महेश पाहूया पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतो आता, मात्र पहिल्यांदा स्ट्रायकरवरती ऍज द ओपनर पंकज पाटील आपण पाहतोय स्ट्रायकरवरती. स्ट्रायकरवरती फलंदाज असताना पंकज पाटील पहिल्यांदा येतो सलामी फलंदाज. चेंडू यावेळेस मात्र थोडीशी एष्टीरक्षकांना चूक दाखवली आहे, एष्टीरक्षकांना बीट कडून चेंडू शॉर्टलेग रिझन मध्ये गेला होता, तोपर्यंत फलंदाजाने एकदा वेगवेगळी आहे. या षटकामध्ये आपण पाहतो महेश अप्रतिम गोलंदाजी दाखवते, पूर्णपणे फलंदाजीवरती रोख लावण्याचा प्रयत्न करतोय, कुठल्या प्रकारची मोठी खेळ खेळू देत नाहीये. मी म्हणे अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय. लेंथ आणि लाईन न गोलंदाजी पाहायला मिळते महेश याच्याकडनं. त्यानं 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. राईट ओव्हर द विकेट, स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. सिलिमी डाऊनच्या रिझन मध्ये फक्त सिंगल. मी म्हणे अप्रतिम गोलंदाजी, चाणक्य रीतीने गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीचा वैदक मारा करतोय एका बाजूला आपण पाहतो महेश बेले. आणि त्यावेळेस आपण पाहतोय ते दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल आणि अशा परिस्थितीला आपण पाहतोय टायगर संघ एकेरी दुसंख्येच्या मदतीनं वाटचाल करताना पाहायला मिळतोय. धबळकी धावा लागलेत त्या 18 धावा, एक गडी बाद 18 धावा. स्ट्रायकरवरती फलंदाज पंकज पाटील. कुठल्यांचा बापा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, खराब पटका, मात्र झेल देखील सुटलाय. मी म्हणेन फार मोठी चूक दाखवली मैदानावरती शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक दत्ता यानं. मी म्हणेन फार मोठी चूक असेल मैदानावरती, कारण की सलामी फलंदाज या ठिकाणी पंकज पाटील एक अतिशय मोठा फलंदाज आहे आणि या फलंदाजाला जीवनदान दिले अशा परिस्थितीला. तर पाहू येणाऱ्या कालामध्ये कितपत महागात पडेल फलंदाज वडेगाव संघाला. चॅम्पियन संघ मात्र अतिशय चुका दाखवतो मैदानावरती. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूला भिडकावून लावतोय मिड विकेटच्या रिझन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज धावचित, बिग विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज पंकज पाटील बाद होते धावचीच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या विकेटचा पदक सलामी जोडी मैदानाच्या बाहेर होती. आपण पाहतो सूरज ज्याने 1 धावेचा योगदान दिले नाही, तर पंकज पाटील त्यानं फक्त 2 धावेचं योगदान दिलं. आतापर्यंत 5 चेंडू झाल्यात, शेवटचा चेंडू असेल अंतिम या षटकातील. आपण पाहतोय जबरदस्त आयोजन आपण पाहतोय साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपर यांच्या वतीनं SSCC ट्रॉफी 2016 या स्पर्धेचं आयोजन मैदानावरती भव्य दिव्य क्रीडांगण आपण पाहतोय आणि भव्य दिव्य मंच तसेच आमच्या प्रेक्षकांसाठी स्टँड उपलब्ध झालाय. तर आपण पाहतो ही स्पर्धा फार मोठी पाहायला मिळते. आमचे इंडिया क्रिक या ठिकाणी उपस्थित लाईव्ह स्कोर आपण पाहू शकतो मित्रांनो इंडिया क्रिक वरती. तसेच आपण पाहतोय www.tenniscricket.in च्या माध्यमातून देखील आपण लाईव्ह स्कोर पाहू शका. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्कोर देखील पाहू शकाल आपण संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. यावेळी जबरदस्त फटका, बॅटचा बेस बघतोय, यावेळी चेंडूला भिडकावलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पलीकडे षटकार.
धनुर्य मास्टर 2 षटकांचा खेळ संपन्न झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाबळकापती धाबा लागले त्या तब्बल 26 धाबा. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली या षटकामध्ये देखील. फलंदाज आपण पाहतोय नितेश चण आतापर्यंत 3 षटका ठोकल्यात मैदानावरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती असणार आहे राकेश पाटील. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला सर आपण पाहतोय ते 26 धाबा धाबळकावरती लागल्यात. या ठिकाणी मी पाहतोय 63 धाबीचं आव्हान होतं आणि आतापर्यंत 26 धाबा धाबळकवरती लागल्यात. तर गरज आहे अद्याप 37 धाबेची. 18 चेंडू 37 धाबेचं आव्हान असताना मैदानामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून www.tenniscricket.in च्या माध्यमातून. आपण पाहतोय युट्यूब वरती देखील आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकाल. तसे आमचे इंडिया क्रिक यांच्या माध्यमातून देखील आपण लाईव्ह स्कोर पाहू शकाल. मित्रांनो फार मोठं आयोजन पाहतोय आमचे आदरणीय यश सुंगलेचे खास लाडके आयोजक शिवादादा शेलार यांच्या माध्यमातून. चेंडू अतिशय चांगला कॉलपाट टप्प्याचा चेंडू मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी फक्त सिंगल आणि एका धाबेच्या मदतीनं धाबळकावरती धाबा लागतात त्या 27 धाबा गरज होती 36 धाबेची येणाऱ्या 17 चेंडूवरती. 17 चेंडू 36 धाबा हे समीकरण मैदानावरती वडगाव संघासमोर खेळताना टायगर संघाला. गोलंदाज आपण पाहतोय 30 षटक मार्गस्थ गोलंदाज निलेश मात्र आपण पाहतोय अतिशय मोठा फलंदाज अतिशय मोठा खेळाडू निलेश मात्र इज बिग नेम टेनिस क्रिकेट मधला अतिशय मोठा फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहतोय रिवर्सचा बादशाह ज्याला म्हटलं जातोय तो रिवर्सचा बादशाह आपण पाहतो गोलंदाजीच्या वरती निलेश मात्र. सर आपण पाहतोय प्रीमियरच्या मैदानामध्ये 5 धाबा ज्यावेळेस उंबारी संघाला पाहिजे होते त्यावेळेस निलेश मात्रने गोलंदाजी अप्रतिम दाखवली आणि तो सामना जिंकून दिला. मात्र त्याच्यानंतर या संघाने मागे बोलून पाहिलं नाहीये आणि सलग त्यानं त्या शृंखलेमध्ये चॅम्पियनशिप पटकावलं. 2 धाब्याच्या मदतीने धाबळकावरती धाबा लागते त्या आतापर्यंत 29 धाबा. जबरदस्त क्रिकेट 34 धाबीची गरज आहे. अंत येणाऱ्या चेंडूवरती 21 दिवसांच्या मदतीने वाटचाल केली जाते ते विजयाच्या दिशेने मैदानावरती. गोलंदाज निलेश मात्र पुन्हा एकदा निलेश मात्र आपण पाहिलं फलंदाजी केली त्यानं मात्र फक्त निलेश मात्रनं केवळ 9 धाबेचं योगदान दिलं होतं. मात्र गोलंदाजी त्यांना चांगली करावी लागेल कारण की त्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. आतापर्यंत चेंडू झालेत 2 चेंडू. तिसरे पंच यस थर्ड अंपायर. नक्की तिसरे पंच जायचंय लवकर आपण. या ठिकाणी बाबा जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो. सामना असेल तर या ठिकाणी आपण दायकर आणि मोठा गाव पहिल्या फेरीत अंतिम सामना फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना मोठा गाव संघ 62 धाबा डुकला आणि 63 धाबेचं प्रत्युत्तर देताना साई चौधरी आपण जायचं लगेच. नक्कीच तिसरे पण आमच्या मैदानामध्ये जात आहेत साई चौधरी. तर आपण पाहतोय या ठिकाणी धाबळकावरती धाबा लागेल तब्बल 29 धाबा आणि गरज ती 34 धाबीची येणाऱ्या चेंडूवरती. आपण पाहतो 14 चेंडूंचा खेळ झाला आणि 16 चेंडू अद्याप बाकी असतील. 16 चेंडू मध्ये बॅटचा बेस बघतोय शानदार स्ट्रोक पाबा लगेच क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद बिग विकेट नितेश पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाल्या. 15 चेंडूचा खेळ झाला आणि धाबळकावरती धाबा आपण पाहतो केवळ 29 धाबा आहेत. ओरिजिनल समीकरण 15 चेंडू 34 धाबीची गरज आहे. सर आपण पाहतो मैदानामध्ये निलेश मात्र त्याला अतिशय क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती जबरदस्त फलंदाजी मात्र करावी लागेल. येणाऱ्या चेंडूवरती 29 धाबा झाल्यात आणि 34 धाबीची अद्याप गरज आहे. यावेळी शपथ झाला फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू यावेळी खेळून काढतोय तोपर्यंत 2 धाबेचा अवधी होता. अप्रतिम गुड विकेट आणि 2 धाबेच्या मदतीनं धाबळकावरती धाबा लागते त्या 31 धाबा गरज ती अद्याप
32 धावेची येणाऱ्या चेंडूवरती जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. जे निलेश मात्रे आपण बघतो कित्येक वर्ष क्रिकेट खेळले आणि त्याचा अनुभव या ठिकाणी बघतोय. अनुभवाची या ठिकाणी लयलूट केली जाते एका बाजूने निलेश मात्रेच्या माध्यमातून. हा चेंडू क्लिंग बॉल बिग विकेट फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानावरती टायगर संघाला. या ठिकाणी फलंदाज बाद झाले. मोठं दडपण निर्माण झाले मी म्हणे मैदानावरती आणि 31 धावसंख्या होती. फलंदाज बाद झाला दुसरा. आतापर्यंत आपण पाहतो जवळ 4 गडी बाद झाल्यात. आणि दरम्यान आमच्या हसदेगावचे माजी उपसरपंच योगेश तलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तसेच आमचे नगरसेवक विनोददादा कालन यांचं ये देखील उपस्थित आहेत. विनंती असते साहेबांना की मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो मैदानावरती. याची देही याचा डोळा ही स्पर्धा आपण पाहतो मैदानावरती. या स्पर्धेतील खास आकर्षण आपण पाहू शकाल मित्रांनो. 2 बाईक आपण पाहतोय. होंडा ट्रीम युगा 2 बाईक आपण पाहतोय. या ठिकाणी एक मॅन ऑफ द सिरीज साठी आणि एक लकी ड्रॉ साठी अशा 2 बाईक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. एक नाविन्य आपण पाहतो नितीन कालन या स्पर्धेमध्ये आणि मी म्हणेन जबरदस्त आयोजन. आता आपण पाहतो 4 गडी बाद झाले आतापर्यंत. धपडकी धावा लागले त्या 31 येणाऱ्या चेंडूवरती 32 धावेची गरज आहे मैदानावरती. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल ती अभिसता फलंदाजीतून टायगर संघाला. हा चेंडू वन्स अगेन जबरदस्त गोलंदाजी. निलेश मात्रे 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना ट्रिपल अचीव केलाय. धन्यवाद डीजे. आमच्या व्यासपीठावरती तुळशीराम जोशी साहेब यांचा इथे सत्कार होणार आहे. बालकृष्ण शेळा साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते तुळशीराम जोशी साहेबांचा सत्कार करायचे. आणि आपण बघतो फलंदाज बॅक टू बॅक 2 झटके मैदानावरती. जबरदस्त आपण पाहिली गोलंदाजी निलेश मात्रे यांच्या माध्यमातून. निलेश मात्रे 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती राहुल मात्रे श्रीधर मात्रे यांचे सुपुत्र यांचाही सत्कार होणार आहे. मी बालकृष्ण शेलार यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. राहुल मात्रे स्वतः एक चांगले आयोजक सुद्धा आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्ही बघतो स्वर्गीय श्रीधर मात्रे स्मृती चषक. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ते टायगर संघाला 5 विकेट गमावल्यात. 31 या धावसंख्येवरती उर्वरित समीकरण असणार ते 12 चेंडू आणि 32 धावेची गरज असणार आहे. सामना आपण पाहतोय रंगतदार झालाय मैदानावरती. मी म्हणेन या ठिकाणी मजबूत स्थिती बनवली आहे ती बडेगाव संघानं. ज्या अनुषंगाने गोलंदाजी दाखवली या ठिकाणी निलेश मात्रे गोलंदाजीनं मी म्हणेन अप्रतिम गोलंदाजी. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्यानं पटकावल्यात या षटकामध्ये. आपण पाहतो बॅक टू बॅक 2 फलंदाजांना क्लीन बोर्ड केलं निलेश मात्रे यानं. मी मगाशी वक्तव्य केलं ते निलेश मात्रेला फार अनुभव आहे क्रिकेटमध्ये आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी दाखवली. त्यांची लयलूट आपण पाहतो एका बाजूने दाखवली या ठिकाणी निलेश मात्रे गोलंदाजीनं आणि त्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी दाखवली. कारण की आपण पाहतो 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या त्या. 2 षटकामध्ये आपण पाहतो तब्बल 26 धावा आले. त्याच्यानंतर आपण पाहतो फक्त निलेश मात्रेनं 5 धावा गरज केल्या आणि सामन्याला मात्र कलाटणी दिली या मैदानावरती. येणारे चेंडू 12 32 धावेची गरज असणार आहे या सामन्यामध्ये टायगर संघाला. टायगर संघाला आता मात्र मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. टायगर संघाला फलंदाजी चांगली दाखवावी लागेल येणाऱ्या षटकामध्ये. येणारे षटक आपण पाहतो गोलंदाज दत्ता भोईर आपण पाहतोय. तसेच आमच्या आदरणीय बबन चौधरी साहेब सोलेगावचे आमच्या बबन चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी आलात तर आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तसेच विजय म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालंय तर त्यांना विनंती असेल की मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला बोलूया सामन्याकडे. अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतो मैदानावरती. 2 संघामध्ये मात्र प्रेक्षकांचं लक्ष लागलंय या मैदानाकडे. या सामना कोण जिंकेल? हाऊ इन द मॅच आय डोंट नो. जबरदस्त सामना मैदानावरती. मात्र आपण सांगू शकणार नाहीये की हा सामना कोण जिंकेल. अद्याप हा सामना या एका मजबूत स्थितीला असणार आहे. यावेळेस मजबूत स्थितीचा विचार करत तर मोठ्या कॅप संघानं मजबूत स्थिती बनवली आहे. मात्र येणाऱ्या षटकामध्ये 15 ते 20 धावा ठोकल्या तर मी म्हणेन हा सामना मजबूत स्थितीला आणू शकेल टायगर संघ. मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होती. तर गोलंदाजच्या प्रयत्नी गोलंदाज दत्ता भाई राईट टाइम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळी
लेगस्टम्पच्या बाहेर जातोय. डावी दृष्टी सोडतोय. आपण पाहतो पंचांनी स्वैत इशारा केलाय. धबडकावरती धावा लागते त्या 32 धावा. आता मात्र 31 धावेची गरज येणाऱ्या 12 चेंडूवरती. हा चेंडू अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळून करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. आता दोन्ही फलंदाज एकाच एंडला आपण बघतो तो पैकी बरोबर होत नाहीये मोठ्या संघाकडनं. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी इब्गाल फेली जर या चेंडूमध्ये पैकी हिट स्टंप झाली असती तर मी म्हणेन फलंदाज धावचित होल असता. मात्र या ठिकाणी 2 धावा लागतात आणि 2 धाबे धापडकावरती लागतात त्या 34 धावा. गरज ती 29 धाबेची येणाऱ्या चेंडूवरती. चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॉटमॅनचा वापर केलाय. चेंडूला भिडकावून लावतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावून येतो तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग आहेत आणि 2 धाबेच्या मदतीनं धापडकावरती धावा लागते त्या 36 धाबा. 27 धाबेची अद्याप गरज येणाऱ्या 10 चेंडूवरती. 10 चेंडू 27 धावा. चेंडू आणि धावांच्या मध्ये आपण फरक पाहतोय. 17चा फरक आहे. त्यामुळे हा सामना बॅलन्स पाहतोय या मैदानावरती. यावेळी षटंबू करतोय शानदार स्ट्रोक. जबरदस्त फटका भिडकावून लावतोय लांगोनच्या भरून लय भारी षटकार. टीम अशा 42 धावा झाले तर अद्याप गरज 21 धावेची. समीकरण बदलते वेल बदलते. तरारनाट्य सामना या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉट आउट जबरदस्त फटका बॅटचा बेस ओपन केलाय. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरून जाम भारी षटकार. थँक्यू डिझेल. आपण पाहतो या ठिकाणी इक्बाल तरी सामन्याचं चित्र बदललंय. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि तरारनाट्य माजवणारा सामना मैदानावरती. या सामन्यावर पाहतोय कलात्मक 48 धावा झाल्यात तर केवळ 15 धाबीची गरज असणार आहे. हा चेंडू पॅडवरती मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जात होता. त्यामुळे पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. धापडकावरती धावा लागते त्या यावेळेस 49 धावा. 14 धाबीची गरज असणार आहे येणाऱ्या चेंडूवरती. येणारे 7 चेंडू 14 धाबा. समीकरण बदलते वेळ बदलते. पुन्हा एकदा सामना तरारनाट्य पाहायला मिळतो मैदानावरती. क्षणाक्षणाला सामना तरारनाट्य पाहायला मिळतोय आणि क्षणाक्षणाला सामना तरारनाट्य माजवतोय मैदानावरती. अप्रतिम सामना सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकवणारा सामना. हा चेंडू शपलून मारण्याचा प्रयत्न होता. ही फार मोठी चूक दाखवली आहे फलंदाज शिवाजी पाटील यानं आणि मोठा विकेट या ठिकाणी अंतिम चेंडूवरती. आणि याच दरम्यान पाहतो आमच्या या शृंखलेचे खास लाडके आयोजक आमचे आदरणीय शिवाजीदादा शेलार नगरसेवक यांचा शुभ आगमन झाले आमच्या मंचावरती. तर स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया साहेबांचं. या ठिकाणी नितीन आपण पाहतो तर फार मोठी चूक दाखवली मैदानावरती फलंदाज शिवाजी पाटील. अशा मोमेंटला मी म्हणेन फार मोठी चूक दाखवली मैदानावरती. कारण की बाबा 7 चेंडू आणि 14 धाबा हे समीकरण होतं आणि एका बाजूनं घणाघाती फलंदाजी होती मैदानावरती आणि त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. नक्कीच आपण पाहतो ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. संतोष नाणेकर www.tenniscricket.in च्या माध्यमातून मित्रांनो युट्यूब वरती जाऊन आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकता. तसेच आपण पाहतो इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्कोर देखील पाहू शकाल. ही फार मोठं आयोजन आपण पाहतो SSCT ट्रॉफी मध्ये. दरवर्षी नाविन्य पाहायला मिळते आणि यावर्षी पुन्हा एकदा नाविन्य पाहायला मिळते. अंतिम षटक असलेले सामन्याचे चित्र. अंतिम षटकामध्ये आपण पाहतो गरज आहे ती 14 धाबेची. चेंडू अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा बुडवतात. जबरदस्त रनिंग गुडीचं विकेट. 7 आता मात्र 5 चेंडू 12 धाबेची गरज. नक्कीच पंच या ठिकाणी थर्ड अंपायर जायचं जितू शेलार. आमचे तिसरं पंच मैदानावरती जातील जितू शेलार आपण पाहतोय. अतिशय चांगले क्रिकेटर बघतो त्यांच्या माध्यमातून फार चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. मात्र आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय फार क्रिकेटचा अनुभव आपण पाहतोय असणारा पंच या ठिकाणी पंच लाभतात आम्हाला जितू शेलार.
तर आपण पाहतो या ठिकाणी 5/12 धाबेची गरज आहे. आपण पाहतो अंतिम षटकामध्ये भरोसा दाखवले गोलंदाजावरती. मग निलेश मात्र गोलंदाजावरती अतिशय अनुभवी गोलंदाज आपण पाहणार मैदानावरती. मात्र गरज आहे ती येणाऱ्या 5 मध्ये तब्बल 12 धाबेची. सेकंडवरती फलंदाज आपण पाहतो एक अतिशय मोठा फलंदाज सेकंडवरती फलंदाज आहे सागर जण. धबडगावती धावा लागल्या ती यावेळी आपण पाहिलं तर 51 धावा गरज आहे ती 12 धाबेची येणाऱ्या चेंडूवरती. सामन्याचं चित्र बदललंय मैदानावरती. मात्र 5 चेंडू 12 धाबा. चेंडू षटंबुल करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. बिग विकेट सागर बॅक टू द पबलेन. यावेळीच मात्र मोठा झटका. DJ Akash 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 सामन्याचं चित्र बदलले. पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहिलं होतं 4 चेंडू 12 धाबीची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानावरती अनुज. आपण बघतो याच्यानंतर बिग फाईट सामना असेल तो नांदिवली बनाम या सागाव बनाम देसाई या दोन संघामध्ये असणार आहे. तर नाणेफेकी जिंकली ती सागाव संघानं. याच्या पुढचा सामना फक्त 4 षटकांचा असेल हे लक्ष ठेवायचं. कारण की सेकंड राऊंड मधले सामने सर्व फक्त 4 षटकांचे राहतील लक्ष ठेवायचं आहे. नाणेफेकी जिंकली ती सागाव संघानं. मात्र बोलूया सामन्याकडे. नाव बॅक टू क्रिकेट. अतिशय मोठा सामना आपण पाहतोय. मी मगाशी वक्तव्य केलं सामना सुरू होताना की हा सामना अंतिम क्षणापर्यंत चालणार आहे. कारण की दोन्ही बलाढ्य संघ असतील आणि एकमेकीची रणनीती डावपेच दोघांना माहिती आहेत. उलटा चेंडू पार करतोय. पार मोठा फटका. जबरदस्त फटका. चेंडूला भिडकाव लावलाय मिड विकेटच्या वरून. लयभारी षटकार. मित्रांनो यालाच म्हटलं जातं क्रिकेट. कधी आपण पाहू शकतो सामना जिंकू शकेल. आणि पुन्हा एकदा थरार नाट्य सामना. क्षणाक्षणाला थरार नाट्य माजवणारा सामना या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षकांच्या कालचा डोका चुकवणारा सामना आपण पाहतो मैदानावरती. 3 चेंडू 6 धाबीची गरज मैदानावरती. 3 चेंडू 6 धाबा. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. म्हणतो क्रिकेट आहे क्रिकेट अनिश्चित भरलेलं क्रिकेट आहे. मी मगाशीच वक्तव्य केलं की अंतिम क्षणापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत ही लढाई चालेल मैदानावरती. चेंडू पॅडवरती पाहावं लागेल. या ठिकाणी लेग एलबीडब्ल्यूचा अपील या ठिकाणी पाहायला भेटलं. मात्र फलंदाज धावचीत होतोय. बिग विकेट. मात्र फलंदाज या ठिकाणी कुठला फलंदाज बाद झालाय. नक्कीच आपण बघतो फलंदाज मनोज बॅक टू द पब्लिक. मनोजनं येत्या क्षणी षटका ठोकला तर तो फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणि समीकरण पुन्हा एकदा बदललंय. मैदानावरती 2 चेंडू 5 धाबीची गरज. नक्कीच मी विनंती करेन सर्व स्वयंसेवकाला की आपण सीमारेखेवरती राहायचं. कारण की सामना अतिशय हाय व्होल्टेजचा आहे. त्यामुळे प्रत्येक स्वयंसेवकाने मात्र आपली आपली जागा घ्यायची आहे. 2 चेंडू 5 मैदानावरती जबरदस्त सामना पाहतो मैदानावरती. थरार नाट्य सामना पुन्हा एकदा मैदानावरती. सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय मैदानावरती. आणि प्रेक्षकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की हा सामना कोण जिंकेल. जबरदस्त सामना जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. मोठागाव बनाम टायगर या 2 बलाढ्य संघामध्ये. एकबार तरी मी पहिला सामना सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं होतं की सामना अंतिम चेंडूपर्यंत ही लढाई पाहायला भेटणार आहे. आणि अंतिम चेंडूपर्यंत ही लढाई पोहोचते आहे. 2 चेंडू 5 धाबीची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. आम्ही पाहिलं क्रिकेटमध्ये कित्येकांना हसताना पाहिलं. आम्ही पाहिले रडताना पाहिलाय. आम्ही पाहिलं क्रिकेटमध्ये कित्येकांना विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलाय. तर कित्येकांना पराभवाचं दुःख लपवतानाही पाहिलाय. त्यामुळे सुखदुःखानं भरलेलं क्रिकेट पुन्हा एकदा तोच सामना मैदानावरती सुखदुःखानं भरलेलं क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. हा चेंडू यावेळेस मात्र पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जातं. यावेळेस मात्र पंचांचा स्वयंचा इशारा येतोय. अशा परिस्थितीला निलेश मात्रनं संजीवनीचं काम केलंय टायगर संघाला. 1 धाबेचा दुजोरा आणि 1 धाबेनं धावपळ खाताना पाहायला मिळतोय. 4 धाबेची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूवरती. 2 चेंडू 4 धाबा. यावेळेस कोलबा टप्प्याचा चेंडू शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. एकदा पुढे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. मी म्हणेन या ठिकाणी 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद होतोय. अंतिम चेंडू 3 धाबेची गरज. नक्कीच आपण बघतो कंपल्सरी 3 धाबा बनवावे लागतील. जर 2 बनवले तर मी म्हणेन सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी होणार आहे.
नक्कीच आपण बघतो याच्या अगोदरचा सामना झाला तर कोलेगाव आणि दातिवली या संघामध्ये अंतिम चेंडूवरती 3 धाबीची गरज होती आणि कोलेगाव संघाच्या फलंदाज चौका ठोकला होता. पाहूया फलंदाज या ठिकाणी चौका ठोकेल की मात्र निलेश मात्र पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले मैदानावरती. सर्वांचं लक्ष मैदानाकडे. एक स्वागत करूया अंतिम चेंडूचं. या ठिकाणी आपण पाहतोय निलेश मात्र नक्कीच पंच आता वॉर्निंग देतील त्या फलंदाजाला, कारण की आपण पाहतोय निलेश मात्र एक अतिशय मोठा फलंदाज अनुभव आहे त्याच्या पाठीशी आणि त्याची लयलूट केली जाते. अंतिम चेंडू यावेळेस बिग जबरदस्त षटकार आणि सामना जिंकलाय टायगर संघानं. अप्रतिम स्ट्रोक आणि आपण बघतोय सूर्याजी पाटील यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक.